गुड मॉर्निंग क्लास. हाव इज इट गोईंग? हाव आर यू ऑल? आपल्या या 5व्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 5 नंबरचा एक्सपेरिमेंट करून पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे व्हर्नियर कॅलिपर्स. बघा, टायटल दिसतंय तुम्हाला, यूज ऑफ व्हर्नियर कॅलिपर्स. आपल्याला व्हर्नियर कॅलिपरचा वापर शिकायचा आहे. काय आहे हा व्हर्नियर कॅलिपर? तर हे एक मेजरमेंटसाठी वापरलं जाणारं टूल आहे. मेजरिंग टूल आहे. जसं की आपण आपल्या कंपॉस बॉक्समधली स्केल लेंथ मोजण्यासाठी वापरतो, तसंच हा जो व्हर्नियर कॅलिपर आहे तो अनेक कारणांनी वापरला जातो. अनेक प्रकारच्या मेजरमेंटसाठी वापरण्यात येणारं हे एक टूल आहे, एक मेजरमेंट टूल आहे. बघा, माझ्या हातामध्ये मी दाखवतोय, तुम्हाला कसं दिसतंय हे पहा. माझ्या हातामध्ये जी वस्तू आहे तिला तुम्ही म्हणणार आहात व्हर्नियर कॅलिपर. आज आपण ह्या अखंड व्हिडिओमध्ये, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण ह्या व्हर्नियर कॅलिपरबद्दलच बोलणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सर्वच या व्हर्नियर कॅलिपरबद्दल मी सांगणार आहे. आता फक्त हे दिसतंय कसं ते पाहून घ्या. माझ्या हातामध्ये दिसलंय तुम्हाला? अजून एक दुसरा दाखवू? हे पहा, व्हर्नियर कॅलिपर आहे हा. दिसलं? राहील लक्षात? हा आहे व्हर्नियर कॅलिपर. बरं, टायटलमध्ये तर बघितलं तुम्ही, यूज ऑफ व्हर्नियर कॅलिपर. आपल्याला व्हर्नियर कॅलिपर वापरायला शिकायचा. मग बरं, आता व्हर्नियर कॅलिपर आता आपल्याला वापरायला यायला लागला, मग आपलं काम संपलं का? मग आपण पुढं अजून बघू ना की या व्हर्नियर कॅलिपरने मला काय काय मोजता येतं, किंवा मी कशा कशाचं मेजरमेंट घेऊ शकते यूजिंग व्हर्नियर कॅलिपर. म्हणजे नुसतं वापरायला शिकायचं नाही व्हर्नियर कॅलिपर, तर त्याचा वापर करून आपल्याला काही मेजरमेंट घ्यायच्या आहेत. म्हणजे बघा, एम ऑफ एक्सपेरिमेंट आहे टू डिटरमाइन व्हॉल्यूम ऑफ स्पियर अँड व्हॉल्यूम ऑफ हॉलो सिलेंडर. आपल्याला स्पियरचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे आणि हॉलो सिलेंडरचा व्हॉल्यूमसुद्धा फाइंड आउट करायचा आहे. दोन वस्तू आहेत आपल्याकडं, दोन ऑब्जेक्ट आहेत आणि त्याचा व्हॉल्यूम आपण फाइंड आउट करतोय. जो स्पियर म्हणतोय आपण की टू डिटरमाइन व्हॉल्यूम ऑफ स्पियर, ज्या स्पियरचा व्हॉल्यूम मला मोजायचा आहे तो पहा माझ्या हातामध्ये. एक स्मॉल सॉलिड मेटॅलिक स्पियर की ज्याचा व्हॉल्यूम आपल्याला काय करायचा आहे, मोजायचा आहे. व्हॉल्यूम समजतंय ना तुम्हाला? आपल्याला याचं आकारमान मोजायचं आहे. तुम्हाला स्मॉल सॉलिड मेटॅलिक स्पियर म्हणायचा कंटाळा जर येत असेल तर तुम्ही याला बॉबसुद्धा म्हणू शकता, मेटॅलिक बॉबसुद्धा म्हणू शकता. BOB बॉब. राहील लक्षात? बॉब. त्यानंतर दुसरी वस्तू आहे की जिचा आपल्याला व्हॉल्यूम मोजायचा आहे, तो आहे सिलेंडर. हे पहा, पोकळ सिलेंडर आहे, मोकळा. हॉलो म्हणजे पोकळ, आतमधल्या बाजूला पोकळ. बघा, ह्या सिलेंडरमधून दिसतं का तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर? तुम्ही वाचू शकलाय म्हणजे तो सिलेंडर कसा आहे तर पोकळ आहे. ठीक आहे. या सिलेंडरचा सुद्धा व्हॉल्यूम आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ॲपॅरेटसमध्ये आपण वापरणार व्हर्नियर कॅलिपर. ज्या दोन वस्तूंचा आपल्याला व्हॉल्यूम मोजायचा आहे तो म्हणजे बॉब, मेटल बॉब इथं म्हणतोय आपण, आणि हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडरचं व्हॉल्यूमसुद्धा आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत यूजिंग व्हर्नियर कॅलिपर. बघा आता की व्हर्नियर कॅलिपर काय वापरायचं आहे आपल्याला, तर आपण आपल्या साध्या स्केलने सुद्धा, हे जे स्केल जे तुमच्या कंपाऊंड बॉक्समध्ये असतं बघा, दाखवते मी तुम्हाला, हे स्केल, या स्केलने सुद्धा मेजरमेंट आपण घेऊ शकतो. पण याच्यापेक्षा जास्त ॲक्युरसीने मेजरमेंट घेण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपरचा वापर करतो. ठीक आहे. आता जर मला कोणी विचारलं की या स्केलचा लिस्ट काउंट किती आहे, लिस्ट काउंट म्हणजे मेजरमेंटसाठी वापरण्यात येणारं जे टूल आहे ते लहानात लहान किती रिडिंग घेण्यासाठी एबल आहे. म्हणजे बघा, जर सगळ्यात लहान लेंथ मला ह्या स्केलने मोजायची झाली तर शून्याची ही पहिली रेष तुम्हाला दिसते आणि त्याच्यानंतरची दुसरी रेष
लगेचच लागून दुसरी, तर इतकी लहान लेंथ आपण मोजू शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे की ती लेंथ किती असेल, तर 1 मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर. म्हणजे ह्या स्केलने जे लहानात लहान रीडिंग तुम्ही मोजाल ते किती असणार आहे, तर 0.1 सेंटीमीटर. आपण मिलीमीटरचा विचार नको करूयात. जनरली आपण जे रीडिंग मेजरमेंट घेतोय ते सेंटीमीटरमध्ये घेतोय, ठीक आहे. म्हणजे ह्या स्केलचा लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. म्हणजेच या स्केलने आपण 0.1 सेंटीमीटर इतकं लहान रीडिंग काय करू शकतोय, मोजू शकतोय. मग त्यापेक्षा जास्त ॲक्युरसीने, त्यापेक्षा लहान रीडिंग आपण व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून मेजरमेंट करू शकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता काय माहीत असणं गरजेचं आहे, तर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट. आधी या व्हर्नियर कॅलिपरचे जे सगळे अवयव आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगते. बघा की हा व्हर्नियर कॅलिपर आहे माझ्या हातामधला. बघा आत्ता जे स्केल तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये तर फक्त एकच होतं, एकच रीडिंग आपल्याला घ्यायचं होतं. 0 पासून ते 15 सेंटीमीटरपर्यंतचं ते स्केल होतं. व्हर्नियर कॅलिपरमध्ये आणि त्या स्केलमध्ये थोडा फरक आहे. व्हर्नियर कॅलिपरमध्ये आपल्याला 2 स्केलचं रीडिंग घ्यावं लागतं. एक नंबरचं जे स्केल आहे ते आहे मेन स्केल आणि दुसरं जे स्केल आहे ते आहे व्हर्नियर स्केल. मेन स्केल फिक्स असतं. बघा कुठं दिसतं तुम्हाला हे मेन स्केल. बघा हा व्हर्नियर कॅलिपर असा इथं तुम्हाला दिसतोय 0. अजून जवळ घेऊ. बघा 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सेंटीमीटरपर्यंतचं हे स्केल आहे. दिसलं? बघा बरं हा इथून 0 1 2 3 4 5 6 7 8 हे जे स्केल दाखवते मी तुम्हाला, हे स्केल आणि आत्ता दाखवलेलं जे स्केल आहे मी तुम्हाला, की ज्याला आपण साधं स्केल म्हणते मी सारखं सारखं, हे एकसारखंच आहे, सेम आहे. मग आत्ता बघा ज्यावेळेस मी हे व्हर्नियर कॅलिपरचं दुसरा जो भाग आहे याच्यावरून मूव्ह करते त्यावेळेस हे जे स्केल आहे ते हलतंय का? नाही हलत. ते हलत नाही, ते मूवेबल नाही, ते व्हॅरी होत नाही. म्हणून ते आपलं काय आहे, मेन स्केल आहे. मेन स्केल राहील लक्षात. हे काय आहे, व्हर्नियर कॅलिपरचं मेन स्केल आहे. ह्या 10 रेषा दिसतात तुम्हाला. ही जी पहिली रेषा आहे ती आहे 0ची, ही 5 नंबरची रेष, ही 10 नंबरची रेष. दिसल्या? या 10 ज्या रेषा आहेत त्या मेन स्केलवरून व्हॅरी होतात आहे. दिसल्या? हे पहा मी ढकललं की ते पुढं जाते आणि मी ज्यावेळेस मागे ओढते त्यावेळेस ह्या ज्या 10 रेषा आहेत त्या या मेन स्केलवरून मागं मागे येतात आहे. पाहताय? म्हणजे हे व्हॅरी होतं आहे, हे स्केल फिक्स नाही आहे. म्हणून या ज्या 10 रेषा आहेत त्यांना तुम्ही काय म्हणायचं, व्हर्नियर स्केल. हे काय आहे, व्हर्नियर स्केल. या ज्या 10 रेषा आहेत ते आपलं असणार आहे व्हर्नियर स्केल. राहील लक्षात. म्हणजे व्हर्नियर कॅलिपरचा वापर करताना आपल्याला ह्या दोन्ही स्केलचा वापर करावा लागणार आहे. फक्त एक मेन स्केल वापरून आपलं रीडिंग होणार नाही. फक्त जर मेन स्केल वापरायचं असेल आपल्याला ह्या व्हर्नियर कॅलिपरचं, तर आपल्याकडं तर हे स्केल आहेच. मग हे स्केल असताना मी व्हर्नियर कॅलिपर कशासाठी वापरेल? बरोबर आहे ना. म्हणजे व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून ज्यावेळेस तुम्ही रीडिंग घेत आहात त्यावेळेस तुम्हाला मेन स्केलचा पण विचार करावा लागेल आणि तुम्हाला व्हर्नियर स्केलचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. राहतंय ना तुमच्या लक्षात? बरं आता बघा हे असं जबड्यासारखा भाग दिसतोय ना. बघा असं ज्यावेळेस मी खालच्या बाजूला ढकलते त्यावेळेस असं वाटतं की तो जबडा मोठा होतो आहे. ज्यावेळेस मी पुढं ढकलते त्यावेळेस असं वाटतं की जबडा जवळ येतो. तुम्ही याला लोअर जॉज म्हणू शकता. खालच्या दिशेने आहेत ना, लोअर जॉज म्हणू शकता. ठीक आहे. जसं हे मोठे जॉज तुम्हाला खालच्या बाजूने दिसतात आहे तसेच हे छोटे जॉजसुद्धा तुम्हाला वरच्या बाजूने दिसतात आहे. तुम्ही याला अप्पर जॉज म्हणू शकता किंवा तुम्ही याला व्हर्नियर कॅलिपरचे इयर्स म्हणू शकता. कान, व्हर्नियर कॅलिपरचे कान. यांचा वापर कशासाठी केला जातो, तर आता समजा सिलेंडर आहे तर सिलेंडरचा इनर डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला या अप्पर जॉजचा वापर करावा लागतो. त्याच सिलेंडरचा आउटर डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी
तुम्हाला या लोअर जॉचा वापर करावा लागतो. बघा तुम्हाला दाखवते मी. हा सिलेंडर आहे. याचा बाहेरच्या बाजूचा डायमीटर मला मोजायचा आहे. आउटर डायमीटर म्हणतोय त्याला. हे पहा, मी बरोबर सिलेंडरच्या मध्यभागी हे जे लोअर जॉज आहेत ते काय करून टाकील, फिक्स करून टाकील. म्हणजे हे असं लावायचं फक्त, हे असं की ज्याच्यामध्ये तुम्हाला या सिलेंडरचा आउटर डायमीटर फाइंड आउट करता येणार आहे. पण इनर डायमीटर तुम्ही बघाल की हे याला विड्थ आहे, काहीतरी जाडीचा दिसतोय हा सिलेंडर. म्हणजे आतल्या बाजूचा डायमीटर आणि बाहेरच्या बाजूच्या डायमीटरमध्ये फरक असेल. मग ज्यावेळेस तुम्हाला आउटर डायमीटर फाइंड आउट करायचा आहे त्यावेळेस तुम्ही व्हर्नियर कॅलिपरचे हे लोअर जॉज वापरले, आणि ज्यावेळेस तुम्हाला इनर डायमीटर फाइंड आउट करायचा असेल त्यावेळेस हा व्हर्नियर कॅलिपर असा उलटा करायचा. हे जे व्हर्नियर कॅलिपरचे मी कान म्हटले होते ते कान सिलेंडरच्या आतमधल्या बाजूला टाकायचे आणि हे बरोबर सरफेसला चिकटलं आहे का हे खात्री करून घ्यायचं. हे ज्या शार्प एजेस आहेत ह्या अप्पर जॉजच्या त्या आतमध्ये घालायच्या सिलेंडरच्या आणि अशा ओढायच्या. व्यवस्थित फिक्स झालेलं बघून व्हर्नियर कॅलिपर बाहेर काढायचं आणि पुन्हा सरळ करून काय करायचं, रीडिंग घ्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं की लोअर जॉजचा वापर सिलेंडरचा आउटर डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी होतो आणि अप्पर जॉजचा वापर करून आपण सिलेंडरचा इनर डायमीटर काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. ही व्हर्नियर कॅलिपरची शेपटी तुम्हाला दिसती, ज्याला तुम्ही स्टेम म्हणू शकता किंवा ज्याला तुम्ही डेप्थ बार असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे एखाद्या वस्तूची डेप्थ तुम्हाला मोजायची असेल, खोली जर तुम्हाला मोजायची असेल तर त्याचा वापर करण्यासाठी, ती खोली मोजण्यासाठी आपण काय करतो तर या व्हर्नियर कॅलिपरचा हा डेप्थ बार वापरतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हा व्हर्नियर कॅलिपरचे सगळे जे पार्ट आहेत मी तुम्हाला समजावून सांगितले. परत एकदा सांगू, हा आहे लोअर जॉ, हा आहे अप्पर जॉ किंवा ज्याला तुम्ही इयर ऑफ व्हर्नियर कॅलिपर म्हणू शकता. हे आहे मेन स्केल 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 सेंटीमीटरपर्यंतचं. ठीक आहे. इथं जी हे 10 रेषा दिसत आहेत ते ह्या व्हर्नियर कॅलिपरचं काय आहे, व्हर्नियर स्केल आहे. का तर हे मेन स्केलवर काय होते, व्हॅरी होते. आपल्याला रीडिंग घेत असताना ह्या दोघांचाही विचार करायचा आहे, मेन स्केलचा सुद्धा आणि या व्हर्नियर स्केलचा सुद्धा. आणि सगळ्यात शेवटी इथं काय आहे तर डेप्थ बार आहे किंवा ज्याला तुम्ही स्टेम म्हणू शकता. इथं काय आहे तर थंब ग्रीप आहे. इथं पकडून तुम्ही काय करू शकता, हे व्हर्नियर स्केल या मेन स्केलवरून व्हॅरी करू शकता. झालं. आता व्हर्नियर कॅलिपरचे पार्ट तुम्ही समजावून घेतले, त्यांचा वापर तुम्हाला कळला की आपल्याला इनर डायमीटर, आउटर डायमीटर, लेंथ फाइंड आउट करण्यासाठी होतो. मग अशा स्केलचा की जिचा लिस्काउंट 0.1 सेंटीमीटर आहे त्यापेक्षा जास्त ॲक्युरसीने आपल्याला आपला व्हर्नियर कॅलिपर रिडिंग देतो. तर मग आता प्रश्न शिल्लक राहतो की किती लहान रिडिंग आपण मोजू शकतोय युझिंग व्हर्नियर कॅलिपर. मग त्यासाठी त्या व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. मग बघा, सगळ्यात पहिलं काम, एखादं मेजरिंग टूल तुम्ही वापरताय तर तुम्ही असा विचार करणार की त्याचा वापर मी कशासाठी करू, त्याचा वापर करून मला लहानात लहान किती रिडिंग मोजता येत आहे. तर या व्हर्नियर कॅलिपरच्या बाबतीत आपण तसा विचार करूयात की या व्हर्नियर कॅलिपरच्या वापराने मला सगळ्यात लहान रिडिंग किती सेंटीमीटरपर्यंत मोजता येईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे पहिलं ऑब्झर्वेशन घ्यावं लागणार आहे, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल. मेन स्केल मी तुम्हाला दाखवली. आपल्याला विचारलं गेलं आहे सगळ्यात लहान डिव्हिजन मेन स्केलवरचं की ज्याला आपण कॅपिटल एसने रिप्रेझेंट करतोय ते किती सेंटीमीटरचं आहे. बघा, व्हर्नियर कॅलिपर हातात घेतला मी. पुन्हा ही 0ची लाईन तुम्हाला दिसतीये, ही 0ची लाईन. मी तुम्हाला म्हटलं की हा 0, 1, 2, 3, 4 हे आपलं साध्या स्केलसारखंच आहे की ज्याला आपण व्हर्नियर कॅलिपरचं मेन स्केल म्हणतोय. ठीक आहे. मग शून्याच्या नंतरची पहिली रेष म्हणजे शून्याची रेष
आणि शून्याच्या पुढची जी लाईन आहे त्या लाईनमधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्मॉलेस्ट डिव्हिजन. मग शून्याच्या पुढची जी रेषा आहे ती आहे 0.1 सेंटीमीटरची, मिलीमीटरमध्ये सांगायचं म्हटलं तर 1 मिलीमीटरची, बरोबर ना. शून्य आणि शून्याच्या पुढची, ह्या झिरोच्या पुढची जी लाईन आहे ना त्यांच्यामधलं अंतर आहे 0.1 सेंटीमीटर, की जे आपल्याला विचारले गेले की तुमच्या या व्हर्नियर कॅलिपरच्या मेन स्केलवर सगळ्यात लहान अंतर किती आहे, की जे आपल्याला कॅपिटल एसने रिप्रेझेंट करायचं आहे. मग मी लिहिलं स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल कॅपिटल एस इज इक्वल टू 0.1 सेंटीमीटर. ते किती आहे? 0.1 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केलवरच्या, की जे मेन स्केलवरून सरकते त्याच्यावरच्या टोटल नंबर ऑफ डिव्हिजन, बरं का, 1 2 3 4 अशा मोजायच्या, की ज्यांना आपण कॅपिटल एनने रिप्रेझेंट करतोय त्या किती आहेत. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, मी लिहिलंय तिथं, ते आहेत 10. बघा ते दाखवते मी तुम्हाला. हे आपलं मेन स्केल. मी सारखं सारखं सांगते कारण ते तुम्ही इरिटेट व्हावं म्हणून नाही, तर ते तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगते. ठीक आहे. हे आपलं मेन स्केल आहे बघा, इथून सुरू होतं आणि याच्यावरून हे व्हर्नियर स्केल काय होतं तर सरकतं, व्हॅरी होतं, म्हणून तर त्याला आपण व्हेरिएबल स्केल म्हणतोय, बरोबर आहे ना. तर इथं हा 0 दिसतोय तुम्हाला, बघा माझं बोट कुठं आहे, इथं आहे. 0 नंतरची पहिली रेष 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 0 आणि 0 नंतरची पहिली रेष यांच्यामधली जी जागा आहे ना तिला आपण डिव्हिजन म्हणतो. मग अशा टोटल नंबर ऑफ डिव्हिजन किती आहेत तुम्ही मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डिव्हिजन्स आहेत. ठीक आहे, 10 डिव्हिजन्स. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल झाले का मोजून तुमच्या? 10 आहेत त्या. मोजल्या? मग बघा मी इथं लिहिलं, कॅपिटल एनने त्यांना रिप्रेझेंट केलं आणि त्यांचा नंबर इथं लिहिला मी 10. शून्याची एक रेषा सोडून जर तुम्ही लाईन्स जरी नुसत्या मोजल्या ना तरी त्या लाईन्स आहेत 10. ठीक आहे. मग आता झालं, ही 2 ऑब्झर्वेशन आपण फाइंड आउट केली की आपल्याला लिस्ट काउंट फाइंड आउट करता येतो. बघा लिस्ट काउंट काय आहे? लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला कॅपिटल L.C. असं सुद्धा लिहू शकता. लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल एस म्हणजे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल डिवाइड बाय कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल. 0.1 एसची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करीन मी 0.1 सेंटीमीटर डिवाइड बाय 10 म्हणजे हा भागाकार काय येईल 0.01 सेंटीमीटर अँड दॅट इज नथिंग बट लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. तो 0.01 सेंटीमीटर म्हणजे काय आहे तर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे. राहील लक्षात? म्हणजे साधं जर स्केल घेतलं मी, हे जर मी स्केल घेतलं तर मला रिडिंग किती मोजता येतं कमीत कमी 0.1 सेंटीमीटर. म्हणजे 0.1 सेंटीमीटर ह्या स्केलचा काय झाला लिस्ट काउंट झाला. पण ज्यावेळेस मी व्हर्नियर कॅलिपरचा वापर करते त्यावेळेस मात्र जो लिस्ट काउंट आहे तो आहे 0.01 सेंटीमीटर. म्हणजे इतक्या ॲक्युरेसीने मी काय करू शकते रीडिंग घेऊ शकते आणि म्हणूनच आपण व्हर्नियर कॅलिपरचा हट्ट धरतोय मेजरमेंटसाठी. आले लक्षात तुमच्या? व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट लक्षात ठेवाल. आपल्याला रीडिंग घेत असताना आणि कॅल्क्युलेशन करत असताना ह्या लिस्ट काउंटचा वारंवार वापर करावा लागतो. मग तिथं असं नको व्हायला 0.001 सेंटीमीटर चुकून मी 1 0 वाढवून दिला तर संपूर्ण कॅल्क्युलेशन चुकतं. डेसिमल पॉईंट नंतर तुम्ही बघाल राईट हँड साईडला एकच 0 आहे आणि त्यानंतर आहे 1. ठीक आहे. म्हणजे लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर झाला 0.01 सेंटीमीटर. बघा आता तुम्हाला लिस्ट काउंट कळला. मी त्याचे युजेस काय आहेत ते तुम्हाला सांगितले. मग आता ह्या व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून रीडिंग्स कशी घ्यायची किंवा व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून मेजरमेंट कसं घेतलं जातं ना हे तुम्हाला शिकवते. बघा मला माहीत आहे की तुम्ही फार हुशार विद्यार्थिनी आहात, त्यामुळं मी जे काही सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला पटकन समजणार आहे.
बघा फॉर्म्युले दिले गेलेत आपल्याला. मेजरमेंट घ्यायचे, फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा आपण रीडिंग कशासाठी घेणार आहे आणि आपण काय काय फाइंड आउट करणार आहे. जस्ट आपण फॉर्म्युले बघूया. रेडियस ऑफ स्पियरची आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची. आता तो तर तुम्ही बघितला, तो तर सॉलिड मेटॅलिक स्पियर आहे, भरीव आहे. मग आता ह्या भरीव असणाऱ्या स्पियरची तुम्ही रेडियस नाही फाइंड आउट करू शकत. आपण त्या स्पियरचा डायमीटर फाइंड आउट करू शकतो. मग मी काय करील बरं, आधी डायमीटर फाइंड आउट करील आणि त्या डायमीटरला डिवाइड बाय 2 केलं की मला त्या स्पियरची काय मिळेल, तर रेडियस मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपण स्पियरची रेडियस फाइंड आउट करण्यासाठी आधी त्या स्पियरचा डायमीटर फाइंड आउट करतोय. रेडियस ऑफ स्पियर आपण रिप्रेझेंट करायची कॅपिटल आर या लेटरने आणि डायमीटर आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल डी या लेटरने. बघा ह्याच्यामध्ये गफलत व्हायला नको, नाहीतर आपलं कॅल्क्युलेशन चुकणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कॅपिटल आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ स्पियर, आणि कॅपिटल डी म्हणजे काय आहे, तर डायमीटर ऑफ स्पियर म्हणजे डायमीटर ऑफ बॉब. दुसरा फॉर्म्युला आपण वापरतोय व्हॉल्यूम ऑफ स्पियर फाइंड आउट करण्यासाठी. आपलं एमच आहे, एक्सपेरिमेंटचं एम आहे टू फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ स्पियर. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियरसाठीचा फॉर्म्युला मी वापरला. स्पियरचा व्हॉल्यूम आहे म्हणून मी स्मॉल एस लिहिते, व्हॉल्यूम आहे म्हणून मी कॅपिटल व्ही लिहिते आणि ह्या दोघांना एकत्रित करून कॅपिटल व्ही सफिक्स एस लिहिते. तुमच्या लक्षात राहावं की तो व्हॉल्यूम ऑफ स्पियर आहे म्हणून आपण त्याला व्ही एसने रिप्रेझेंट करतोय. Vs is equal to 4/3 पाय आर क्यूब. 4/3 सबस्टिट्यूट कराल, पायची व्हॅल्यू 3.14 हे तुम्ही सबस्टिट्यूट कराल आणि मल्टिप्लाइड बाय आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ स्पियर, त्याचा काय घ्यायचा, क्यूब घ्यायचा आणि 4/3 पाय आर क्यूब हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही व्हॉल्यूम ऑफ स्पियर फाइंड आउट करायचा. राहील लक्षात. पुढं नुसतं स्पियरचा व्हॉल्यूम नाही फाइंड आउट करत, आपल्याला सिलेंडरचं व्हॉल्यूमसुद्धा काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला फाइंड आउट करावी लागत आहे रेडियस ऑफ सिलेंडर. मग पुन्हा रेडियस नाही फाइंड आउट करू शकत आहे आपण सिलेंडरची, म्हणजे आपण आधी फाइंड आउट करायचा डायमीटर. त्या डायमीटरला डिवाइड बाय 2 करायचं आणि डायमीटरला डिवाइड बाय 2 केलं की आपल्याला त्या सिलेंडरची काय मिळते, तर रेडियस मिळते. ठीक आहे, रेडियस ऑफ सिलेंडर स्मॉल आरने आपण त्याला रिप्रेझेंट करतोय. बघा 2 वस्तूंच्या रेडियस फाइंड आउट करतोय, सिलेंडरची सुद्धा आणि स्पियरची सुद्धा. स्पियरचा रेडियस फाइंड आउट केला कॅपिटल आरने रिप्रेझेंट करतोय, सिलेंडरची रेडियस फाइंड आउट केली तर स्मॉल आरने रिप्रेझेंट करतोय. स्मॉल आर इज इक्वल टू D/2. ठीक आहे, आपल्याला या सिलेंडरची लेंथ सुद्धा फाइंड आउट करायची आहे की जिला तुम्ही हाईट ऑफ सिलेंडर असं सुद्धा म्हणू शकता, की जी आपल्याला सेंटीमीटरमध्ये लिहायची आहे. डिरेक्टली लेंथ फाइंड आउट करायची सेंटीमीटरमध्ये युजिंग व्हर्नियर कॅलिपर. आणि त्या व्हॅल्यूज कुठं सबस्टिट्यूट करायच्यात, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी कॅपिटल व्ही आणि सफिक्स सी लिहिलेला आहे. व्ही रिप्रेझेंट करेल व्हॉल्यूम, सी रिप्रेझेंट करेल सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्ही सीने आपण रिप्रेझेंट करूयात. इज इक्वल टू पाय, पायची व्हॅल्यू 3.14 मल्टिप्लाइड बाय स्मॉल आर स्क्वेअर आहे. तुमच्या हँडबुकमध्ये मिस्टेक आहे, तिथं कॅपिटल आर आलेला आहे, तर ती तुम्ही दुरुस्त करायची आणि त्या कॅपिटल आरच्या जागेवरती स्मॉल आर घ्यायचा. ठीक आहे, मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ सिलेंडर इंटू एच. एच म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ सिलेंडर ऑर हाईट ऑफ सिलेंडर. हाईट म्हणते म्हणून मी तिथं एच लिहिलेलं आहे. तुम्हाला वाटलं एल लिहायचं आहे तर लिहू शकता. मग फॉर्म्युला असा असेल पाय आर स्क्वेअर एल. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4 कॅल्क्युलेशन्स आहेत आपल्याला आणि ती 4 कॅल्क्युलेशन्स करण्याआधी मला काय काय फाइंड आउट करायचे, तर मला डायमीटर ऑफ बॉब फाइंड आउट करायचा. त्यानंतर मला लेंथ किंवा डेप्थ ऑफ सिलेंडर फाइंड आउट करायची, किंवा मला इनर डायमीटर ऑफ सिलेंडर फाइंड आउट करायचा. डायमीटर ऑफ सिलेंडर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे,
करायचं मग काम सुरू. बघा ऑब्झर्वेशन टेबल. 3 पॅरामीटर फाइंड आउट करायचे. आपण रीडिंग सुरुवात करूयात. डायमीटर ऑफ स्पियर कॅपिटल डी पासून. म्हणजे मला स्पियरचा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे आणि तो मी कॅपिटल डी ने रिप्रेझेंट करणार आहे. किती ऑब्झर्वेशन्स घेईल मी? तर मी 3 ऑब्झर्वेशन्स घेणार. ठीक आहे. पहिला कॉलम आहे तो बघा काय आहे, MSR असं लिहिले मी कॅपिटल लेटरमध्ये. ते तुम्हाला सांगत आहे मेन स्केल रीडिंग. म्हणजे हा व्हर्नियर कॅलिपर आहे आणि हा तुम्ही 0, 1, 2, 3, 4 ह्याच्यावरचं जे रीडिंग तुम्ही घ्याल ते काय असणार आहे तर मेन स्केल रीडिंग असणार आहे. ठीक आहे. मग त्याला आपण रिप्रेझेंट करूयात कॅपिटल एने. त्यानंतरचं आहे VSD म्हणजे व्हर्नियर स्केल डिव्हिजन. कुठं आहे हे व्हर्नियर स्केल डिव्हिजन? तर ह्या 10 रेषा मी म्हणत होते की ज्या तुमच्या व्हर्नियर स्केल डिव्हिजन असणार आहेत. रीडिंग कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते. त्या व्हर्नियर स्केल डिव्हिजनला तुम्ही कॅपिटल B ने रिप्रेझेंट करायचं. रीडिंग घेऊन तर झालं, पण मग बघा A फाइंड आउट केला, B फाइंड आउट केला तर आपलं फायनल रीडिंग तयार होत नाही. पुढं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. म्हणजे व्हर्नियर कॅलिपरचा वापर करून ज्यावेळेस आपण रीडिंग घेतोय त्यावेळेस आपल्याला मेन स्केलचा आणि व्हर्नियर स्केलचा दोघांचा वापर करून रीडिंग घ्यावं लागतं. मगाशी मी बोललेले तुम्हाला आठवते ना. बघा आता पुढच्या कॉलममध्ये मी काय करते, व्हर्नियर स्केल डिव्हिजनपासून मला हवं आहे व्हर्नियर स्केल रीडिंग की ज्याला मी रिप्रेझेंट केलं VSR ने. बघा फॉर्म्युला बघा दिसतोय तुम्हाला काय येतो, VSR इज इक्वल टू VSD मल्टीप्लाइड बाय लिस्ट काउंट. ठीक आहे. मग व्हर्नियर स्केल रीडिंगला आपण रिप्रेझेंट करायचं कॅपिटल C या लेटरने. ठीक आहे. कॅपिटल C इज इक्वल टू व्हर्नियर स्केल डिव्हिजन म्हणजे B मल्टीप्लाइड बाय लिस्ट काउंट. लिस्ट काउंट आहे का लक्षात गेलात विसरून? 0.01 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता मी A फाइंड आउट केला, B फाइंड आउट केला, C कॅल्क्युलेट केला. आत्ता मला मिळेल फायनल रीडिंग. बघा काय, टोटल रीडिंग इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग प्लस व्हर्नियर स्केल रीडिंग. मेन स्केल रीडिंगला कशाने रिप्रेझेंट केलं? A ने. व्हर्नियर स्केल रीडिंगला कशाने रिप्रेझेंट केलं तर C ने. मग मी A प्लस C करून काय मिळवणार आहे तर फायनल रीडिंग किंवा टोटल रीडिंग मिळवणार आहे. असे आपल्याला किती रीडिंग्स घ्यायची आहेत तर 3 रीडिंग्स घ्यायची आहेत. ठीक आहे. मग हा काय निघेल, डायमीटर ऑफ स्पियर निघेल. बघा रीडिंग घ्यायला सुरुवात करूयात आपण. हा बॉब मी हातामध्ये घेते. बघा मेटलचा बॉब आहे, मेटल आहे, धातू आहे. व्हर्नियर कॅलिपरचा जॉज बघा बॉबच्या बरोबर मध्यभागी लावूयात आपण. इथं दिसतंय तुम्हाला? बघा असं टच झालं का नाही बघायचं. आता मला दिसतं इथं की ते टच झाले. तुम्हाला दिसतंय का? बघा दाखवते वेगवेगळ्या अँगलने. झाला. मग हा बॉब काढून घ्यायचा. व्हर्नियर कॅलिपर हलवायचा नाही. आणि आता काय करायचं तर रीडिंग घ्यायचं. ठीक आहे. मग आत्ता मी तुम्हाला शिकवते पहिलं रीडिंग घ्यायला, मेन स्केल रीडिंग की ज्याला आपण कॅपिटल A या लेटरने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. कसं घ्यायचं बघा. मेन स्केल रीडिंग घेण्यासाठी आपल्याला या व्हर्नियर कॅलिपरचा हे जे व्हर्नियर स्केल आहे त्याची ही 0ची रेषा मदत करते. बघा पुन्हा एकदा, मेन स्केल किती आलं आपलं हे मला कोण सांगतं तर या व्हर्नियर स्केलवरची ही पहिली रेष सांगते, म्हणजे 0ची रेष सांगते. ठीक आहे. आता तुम्हाला दिसतंय का? बघा मी जवळ आणण्याचा प्रयत्न करते. बघा ही 0ची रेष कुठं कोइन्साइड होतीये? मेन स्केलवरती कुठं चिकटतीये ती? तर 2.9ला चिकटतीये. बघा 2.9ला ती कोइन्साइड होतीये. दिसलं तुम्हाला? हे बघा 0 मेन स्केलवरती बघा 0, 1, 2, 3 दिसतोय तुम्हाला? आणि ह्या व्हर्नियर स्केलवरची जी 0ची रेषा आहे ती कुठं कोइन्साइड होतीये? कुठं चिकटतीये ती मेन स्केलला? बघा
2.9ला. म्हणजे सिम्पल आहे, आपलं मेन स्केल रीडिंग किती झालं? 2.9. मी लिहिते बघा पेन्सिलने. इथं लिहिते मी 2.9. दिसतं तुम्हाला लिहिलंय मी? बघा 2.9. आत्ता व्हर्नियर कॅलिपर हलवलेलाच नाही, नाहीतर आपलं रीडिंग बदलून जाईल. आता मला घ्यायचं बी, म्हणजे व्हर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजे आता या 10 रेषेंवरचं रीडिंग घ्यायचं. आता कसं बरं रीडिंग मोजेल मी? तर बघा मी काय करील सांगते तुम्हाला. ही जी 0 सोडून पहिली रेष आहे ती वरच्या मेन स्केलला कोइन्साइड होती का, म्हणजे समोरासमोर येते का ते बघेल. मग नाही येते, मला असं दिसलं की ती थोडी पुढं मागं होती. हे पहा, दिसतंय का तुम्हाला? पुढं मागं रेषा असतात त्या. मग ती झाली की मी दुसरी रेष बघील की ती एक्झॅक्ट त्या मेन स्केलला समोर येते का ती बघेल. मग ती पण नाही येते, मग मी तिसरी रेष बघील, ती येते का. चौथी रेष बघील, पाचवी रेष पाहते मी, तर मला ही पाचवी रेष बघा मेन स्केलवरती नाही पाहायचं, इथं पाहायचं. बघा हा 0 म्हणते मी पहिली रेष वरच्या रेषेच्या बरोबर समोर येते का बघत होती ना, तर ती थोडीशी राईट हँड साईडला शिफ्ट झालेली दिसते. बाकीच्या पण मला तशाच दिसत आहेत. पण ही जी 5 नंबरची रेष आहे ना, ही 5 नंबरची कुठल्या का रेषेला कोइन्साइड होईना, पण ती बरोबर समोर असली पाहिजे. ती मेन स्केलला कोइन्साइड होणारी रेष म्हणजे आपलं रीडिंग. ह्या ज्या व्हर्नियर स्केलवरच्या ज्या रेषा आहेत ना, त्यांना मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर असं काही नाही आहे. त्या रेषेचा नंबर 1 2 3 4 5 6 किती नंबरची रेष कोइन्साइड झाली मेन स्केलला, ती रेष मी म्हणते की 5 नंबरची झाली. तर हा 5 नंबरची रेष 5 हे आपलं झालं व्हर्नियर स्केल डिव्हिजन. बघा मग मी इथे लिहिते 5 लिहिलं. म्हणजे आता माझं काम संपलं, माझं रीडिंग घेऊन झालं. आता पुढं जो पार्ट शिल्लक राहतो ना, तो कॅल्क्युलेशनचा राहतो. ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेशन कसं करते मी बघा. हा 2.9 आणि हा 5, हा 2.9 म्हणजे झालं मेन स्केल रीडिंग. व्हर्नियर स्केल डिव्हिजन किती दिसली मला? 5. हे झालं माझं व्हर्नियर स्केल डिव्हिजन. मग आता मी मिळवेल व्हर्नियर स्केल रीडिंग. मी काय करेल त्यासाठी बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हर्नियर स्केल रीडिंग म्हणजे VSR फाइंड आउट करायचं आहे. आणि VSR म्हणजे काय आहे तर व्हर्नियर स्केल डिव्हिजन मल्टीप्लाइड बाय लिस्ट काउंट. तुमची व्हर्नियर स्केल डिव्हिजन किती आली बरं? 5 मल्टीप्लाइड बाय लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर किती आहे बरं? 0.01 सेंटीमीटर. मग 5ने 0.01ला मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येतं 0.05. म्हणजे हा 0.05 काय होणार आहे आपलं तर व्हर्नियर स्केल रीडिंग. ठीक आहे, लिहू मग मी इथं लिहिते बघा 0.05 लिहिलं. बघा तरी सुद्धा आता आपलं फायनल रीडिंग आलेलं नाही आहे अजून. ते कसं येतं बघा, टोटल रीडिंग इज इक्वल टू, मी काय करील मेन स्केल रीडिंग म्हणजे हा 2.9 प्लस व्हर्नियर स्केल रीडिंग म्हणजे हा 0.05. ह्या एची आणि ह्या सीची मी काय करील ॲडिशन करेल. बघा करते. बघा टोटल रीडिंग म्हणजे काय, मेन स्केल रीडिंग म्हणजे ए की जो काय आहे 2.9 आणि व्हर्नियर स्केल रीडिंग किती आहे 0.05. मी त्या एची सी बरोबर काय करील ॲडिशन करील. ए प्लस सी 2.9 प्लस 0.05 माझं उत्तर येईल. म्हणजे टोटल रीडिंग येईल 2.95. बघा म्हणजे जो टी आहे आपला तो आलेला आहे 2.95. मी इथं लिहिते 2.95. ठीक आहे. मग
असंच मी दुसरं पण रीडिंग घेणार आणि तिसरं पण रीडिंग घेणार आणि तुम्हाला ग्रुपवर सेंड करील. मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला हे पहिलं रीडिंग मिळालं, हे दुसरं पण रीडिंग मिळालं, हे तिसरं पण रीडिंग मिळालं, तुम्ही ह्या तिघांची काय करायची, ॲडिशन करायची. डिव्हाइड बाय काय करायचं, 3 करायचं. म्हणजे मी तुम्हाला काय सांगते तर मीन काढायला सांगते. ठीक आहे. आणि तो मीन म्हणजे तुमचा काय असेल तर डायमीटर ऑफ स्पियर असेल, तो तुम्ही इथं लिहायचा. ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशनसाठी डायमीटरची गरज आहे का आपल्याला, नाही. डायमीटर डिव्हाइड बाय 2 करायचं म्हणजे आपल्याला काय मिळेल तर रेडियस ऑफ बॉब, आर इज इक्वल टू डी बाय 2 करायचं. इथं जो डी मिळेल ना त्याला डिवाइड बाय 2 करायचं आणि आलेलं उत्तर इथं लिहायचं. ठीक आहे. कशामध्ये येईल बरं, हे सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. आता आपण दुसरा पॅरामीटर फाइंड आउट करूयात, लेंथ किंवा ज्याला आपण डेप्थ ऑफ सिलेंडर म्हणतोय. मी रिप्रेझेंट केला आहे त्याला स्मॉल एचने. ठीक आहे. व्हर्नियर कॅलिपर पुन्हा घेतला. आता आपल्याला 2 नंबरचं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण लेंथ ऑफ सिलेंडर फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा काय करायचं, ह्या 2 जॉजमधलं अंतर वाढवायचं, त्याच्यामध्ये हा सिलेंडर फिक्स करायचा. बघा इथं दिसतं तुम्हाला हे अटॅच केलेलं मी, हे बघा लावलं, सिलेंडर काढून घेतला, झालं. एवढंच काम सिलेंडरचं. आता व्हर्नियर कॅलिपर हातामध्ये पकडायचा आणि रीडिंग घ्यायचं. पहिलं रीडिंग काय बरं घ्याल तुम्ही, मेन स्केल रीडिंग. कसं बरं घ्याल, आठवतंय का, या स्केलवरचा व्हर्नियर स्केलवरचा 0 म्हणजे ही पहिली रेष मेन स्केलला जिथं अटॅच होतीये, मेन स्केलवरचं ते रीडिंग म्हणजे मेन स्केल रीडिंग किंवा ज्याला आपण ए या लेटरने, कॅपिटल ए या लेटरने रिप्रेझेंट करतोय. मग तुम्हाला इथं दिसतंय का बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, इथं 6 आहे आणि त्यांच्यामध्ये इथं कुठंतरी हा 0ची रेष येते व्हर्नियर कॅलिपरवरची. मग बघा हा जो 0ची रेष आहे, 0ची डिव्हिजन जी आहे ती इथं कुठं कोइन्साइड होती पहा, इथं 5 आहे आणि इथं 6 आहे, इथं आहे 5.5. म्हणजे ही 0ची जी लाईन आहे ती इथं कोइन्साइड होती. दिसलं का तुम्हाला 5.5ला. बघा तुम्ही निरीक्षण करा बरं. बघा बरं तुमचं निरीक्षण काय सांगतंय तुम्हाला सांगा. हे पहा मी असं पकडते, दिसते दिसते. इथं बघा 7 दिसतोय, इथं 6 दिसतोय, 6च्या अलीकडे म्हणजे 5 असेल आणि ह्या दोघांच्या मध्ये बरोबर ही कोइन्साइड झालेली दिसते 0ची लाईन इथं. म्हणजे आपलं मेन स्केल रीडिंग किती आलं, 5.5. बरोबर ना. कळलं तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते. बघा खूप वेळ ठेवलं आहे मी तुमच्या लक्षात यावं म्हणून. दिसलं, लिहायचं का मग. चला, म्हणजे आपलं मेन स्केल रीडिंग किती आलं, मी इथं लिहिते 5.5. आता मी व्हर्नियर कॅलिपर हलवलं नाही आहे. आता मला काय शोधायचे तर अशी किती नंबरची रेष आहे की जी कोइन्साइड होतीये. बघा आता इथलं रीडिंग घ्यायचं ना आपल्याला. मी म्हटलं की ते मिलीमीटरमध्ये नाही, सेंटीमीटरमध्ये नाही किंवा मीटरमध्येही नाही. त्या रेषेचा नंबर, पहिली रेष, दुसरी रेष, तिसरी, चौथी, 5वी, 10वी. ठीक आहे. किती नंबरची रेष वर कोइन्साइड होतीये तेवढंच बघायचं फक्त. बघा बरं पुढं मागं दिसतात अशा रेषा. मेन स्केलला बरोबर टच होणारी कोणतीही रेष, त्या व्हर्नियर स्केलवरची किती नंबरची रेष असू देत,
की जी मेन स्केलला कोइन्साइड होतीये, फक्त तिचंच काय करायचं, रीडिंग घ्यायचं, म्हणजे त्या रेषेचा नंबर नोट डाऊन करायचा. मग मी पाहते बरं का, शून्यानंतरची जी पहिली रेष आहे ना ती मला थोडीशी डावीकडे आलेली दिसते. दुसरी पण, तिसरी पण, चौथी पण, पाचवी पण, सहावी पण, सातवी पण, आठवी पण, नववी जी रेष आहे ना ती मला वर कोइन्साइड झालेली दिसते, बरोबर मेन स्केलच्या समोर. दिसली तुम्हाला? बाकीच्या पुढं मागं पण दिसत असतील, बघा ना तुम्ही, नीट ऑब्झर्व करा. बघा पुढे मागे दिसतात त्या, बरोबर त्या व्हर्नियर स्केलवरच्या ज्या रेषा आहेत ना त्या मेन स्केलच्या समोर नाही दिसत मला, अशा पुढे मागे, एक तर उजवीकडे तरी दिसतात, नाही तर डावीकडे तरी दिसतात. बघा 9 नंबरची जी रेष आहे ना ही शेवटून दुसरी जी रेष आहे ना ती मात्र बरोबर वरच्या स्केलला मला समोरासमोर दिसते, म्हणजे 9 नंबरची रेष, 9 हे माझं काय होणार आहे, व्हर्नियर स्केल डिव्हिजन. माझ्या मोबाईलचा फ्लॅश बंद करून टाकते. ठीक आहे. मग आता हे नुसतं 9 लिहून चालत नाही आपल्याला, ह्या 9ला मल्टिप्लाय करावं लागतं, बीला मल्टिप्लाय करावं लागतं, कशाने तर लिस्ट काउंटने, म्हणजे 9 मल्टिप्लाइड बाय 0.01, आपलं आन्सर येईल 0.09, की जो काय असणार आहे, सी असणार आहे. मग मी इथं लिहिते हा सी 0.09. ठीक आहे. मग आता हा 0.09 झाला सी, हा सी मी ए मध्ये ॲड करील, मग काय होईल बरं, ए काय आहे, ए आहे 5.5, तो मी कशामध्ये ॲड करील, 0.09 मध्ये, आणि आपलं रीडिंग काय येईल बरं, ॲडिशन केल्यावर 5.59. मग हे आपलं झालं फायनल रीडिंग. बघा मी इथे लिहिते 5.59. मग मी अशी सिलेंडर फिरवून रीडिंग घेते, दुसरं घेते आणि तिसरं घेते आणि आपल्याला ग्रुपवर सेंड करते. मग अशी किती रीडिंग्ज असतील तुमच्याकडे, ही 3 रीडिंग्ज असतील. तुम्ही तिघांची ॲडिशन करायची, डिवाइड बाय 3 करायचं, म्हणजे ह्या 3 रीडिंगचा म्हणजे लेंथ ऑर डेप्थ ऑफ सिलेंडरचा, म्हणजे स्मॉल एचचा मीन काढायचा आणि तो मीन इथं लिहायचा. ठीक आहे. मग लेंथ ऑफ सिलेंडर मीन काढून आलेली जी संख्या आहे ती तुम्ही इथं लिहिणार आहे आणि तो आपला असेल एच. ठीक आहे. त्याच्यानंतरचं हे जे रीडिंग आहे, इनर डायमीटर ऑफ सिलेंडर, की ज्याला मी स्मॉल डीने रिप्रेझेंट केला आहे, तो आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. मग अशी तर मी तुम्हाला सांगितलं व्हर्नियर कॅलिपरचा वापर इनर डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी कसा करायचा, तो सिलेंडर त्या व्हर्नियर कॅलिपरच्या जॉजमध्ये कसा धरायचा हे तुम्हाला दाखवलं मी. बघा परत करूयात आपण. व्हर्नियर कॅलिपर आहे माझ्याकडं, हा एका हातामध्ये सिलेंडर मी घेतला आहे, ह्याचे जॉज उलटे करायचे, ह्याच्यात घालायचे. मला हे असं चांगलं वाटतं, तुम्ही असं जरी लावलं तरी चालेल. हे बघा, हो की नाही, वरच्या जॉला लावायचा, हे असं आतमध्ये बरोबर अटॅच झालेत का दोन्ही सरफेस बघायचं, टाईट बसलाय का, हा बसलाय, मग हळूच काढून घ्यायचा. झालं. हे पहा असा बघताय का, हे बघा, मग हा सिलेंडर काढून घ्यायचा. व्हर्नियर कॅलिपर हलवायचा नाही, कारण आपल्याला काय करायचं, डायमीटर मोजायचं आहे. हे जर सरकलं तर रीडिंग जे येईल आपलं ते चुकीचं असेल ना, हो की नाही. दिसतंय का बघा. आता माझ्या मोबाईलचा फ्लॅश चालू करते म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. हे बघा, आता आधी मेन स्केल घेणार ना आपण, मग तो मेन स्केलवरचा बघा 0, 1, 2, 3, 4, 5 दिसतोय का तुम्हाला. 4, 5 कडे जाण्याची गरज नाही. आपण कुठं फोकस करणार, या व्हर्नियर स्केलवरची जी 0ची लाईन आहे ती कुठं कोइन्साइड होते तेवढंच मी पाहणार फक्त, की जे आपलं मेन स्केल असेल. मग बघा बरं, इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, आणि ह्या 2 आणि 3च्या मध्ये इथं हा 0 दिसते, 0ची लाईन मला दिसते, की जी आपली व्हर्नियर स्केलची 0ची लाईन आहे.
की जी मला मेन स्केल दाखवण्याचं काम करते. मग बघा ही कुठं कोइन्साइड झालेली दिसते तुम्हाला, पहा. अजून आणू का थोडंसं जवळ. हे पहा ही 0ची लाईन इथं 2.5 आहे आणि इथं आहे 2.6. बघा दिसते का तुम्हाला, दिसली का, दिसली. जरा हलवून दाखवते वेगवेगळं. हे पहा दिसते का 2.6. म्हणजे आपलं मेन स्केल रीडिंग काय झालं 2.6 लिहिलं. आता व्हर्नियर स्केल डिव्हिजन. व्हर्नियर स्केल डिव्हिजनमध्ये तुम्ही परत पटपट निरीक्षण करा. मी तुम्हाला सांगते मला काय दिसतंय ते. मला असं दिसतंय ह्या व्हर्नियर स्केलवरच्या ज्या लाईन्स आहेत त्या उजव्या बाजूला शिफ्ट झाल्यात. माझ्या उजव्या बाजूला त्या शिफ्ट होतात आहे. मी अशी लाईन शोधेल ना की जी बरोबर मेन स्केलला कोइन्साइड होतीये, ती आहे 9 नंबरची. बघा पुन्हा तो 9 नंबर आला. बघा आता तुम्ही निरीक्षण करा, आता तुम्हाला कळते का बघा आता वाचायला. बघा दिसतंय. बघा थोड्या थोड्या लेफ्ट हँड साईडला त्या राईट हँड साईडला सरकतात आहे. एकटी जी 9 नंबरची लाईन आहे त्या व्हर्नियर स्केलवरची ती बरोबर मेन स्केलला काय होती कोइन्साइड होती, बाकीच्या कोइन्साइड होत नाही आहेत. पाहिलं. म्हणजे 9 हे आपलं काय आहे तर व्हर्नियर स्केल डिव्हिजन. ठीक आहे. माझ्या मोबाईलचा फ्लॅश ऑफ करते, लाईट ऑन करते. हा 2.6 मेन स्केल रीडिंग ए ने रिप्रेझेंट करतो, 9 बी ने रिप्रेझेंट करतो. मग आता तर तुमच्या लक्षात आलंच असेल, ह्या बीला मल्टिप्लाय करायचं कोणी तर लीस्ट काउंटने. लीस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर किती 0.01. म्हणजे इथं येतं 0.09 की जो आहे सी. सी कशामध्ये ॲड करतो आपण एमध्ये. ए काय आहे 2.6. मग 2.6 प्लस 0.09 किती झाले 2.69. मग 2.69 हे आपलं झालं टोटल रीडिंग. 2.69 हे आपलं टोटल रीडिंग किंवा फायनल रीडिंग तुम्ही म्हणू शकता. आता असे तुम्ही किती वेळा दुसऱ्यांदा रीडिंग घ्यायचं, तिसऱ्यांदा रीडिंग घ्यायचं. जास्त ॲक्युरसीने काम करण्यासाठी आपण 3 रीडिंग घेतो, नाहीतर एकही रीडिंग आपल्याला सफिशियंट असतं. ठीक आहे. मग बघा या 3ही रीडिंगची ॲडिशन करायची, डिवाइड बाय 3 करायचं. डिवाइड बाय 3 करायचं बऱ्याचदा राहून जातं आपल्याकडनं, म्हणून ते आठवणीने करायचं. ठीक आहे. नाहीतर हा 2 आणि हा 2 असं 6, 7 काहीतरी उत्तर येतं की जो डायमीटर नाही आहे. बरोबर ना. मग बघा 2.69 2.69 2.69 3 नंबर्स ॲड कराल, डिवाइड बाय काय कराल 3 कराल. मग डिवाइड बाय 3 करून जे आन्सर येईल ते तुम्ही इथं लिहायचं. तो काय असेल आपला इनर डायमीटर ऑफ सिलेंडर असेल. मग डायमीटर हवा आहे का आपल्याला, तुम्ही बघितलं फॉर्म्युल्यामध्ये नाही. फॉर्म्युल्यामध्ये रिक्वायरमेंट कशाची आहे तर रेडियसची आहे. मग डायमीटर डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे काय येईल तर रेडियस येईल. इथं जो मीन येईल ना त्याला डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे काय येईल रेडियस येईल. ठीक आहे. आणि मग ही आलेली रेडियस तुम्ही कुठं लिहायची इथं लिहा. बरोबर आहे. इथंपर्यंत आलं तुमच्या लक्षात. आता फॉर्म्युल्यामध्ये करेक्ट सबस्टिट्यूशन करायचं. ठीक आहे. फॉर्म्युल्याचं पेज घेऊन येते. हे पहा आपल्याला फक्त 2च रिझल्ट हवेत. एक तर मला हवा व्हॉल्यूम ऑफ द बॉब VB इज इक्वल टू जे काही उत्तर येईल सेंटीमीटरचा क्यूब. दुसरं मला हवं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर VC इज इक्वल टू जे काही उत्तर येईल ते सेंटीमीटरचा क्यूब. व्हॉल्यूम फाइंड आउट करतो ना सेंटीमीटरचा क्यूब असेल, विसरायचं नाही. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला तुमच्या हँडबुकमध्ये सुद्धा आहे, मी सुद्धा तुम्हाला सांगितलं. एक क्युरी निघाली होती व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरमध्ये, ती सुद्धा मी तुम्हाला सांगून टाकली की तिथं कॅपिटल R आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, कॅपिटल R काढून टाकायचा आणि स्मॉल r तिथं इंट्रोड्यूस करायचा. ठीक आहे. मग रेडियस तर शोधून झाली आपली. व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला 4/3πr³. आता आपण नव्यानेच लॉग टेबल शिकलो. तुम्हाला आता संधी आहे की तुम्हाला शिकवलेलं लॉग टेबल वापरून कॅल्क्युलेशन करता येतं का नाही हे पाहण्याची.
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ह्या आरचा काय करायचा, क्यूब करायचा, मल्टिप्लाइड बाय पाय करायचं, मल्टिप्लाइड बाय 4/3 करायचं. आणि हे करण्यासाठी तुम्ही काय करायचं, लॉग टेबल वापरायचं. कारण परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला लॉग टेबल वापरूनच कॅल्क्युलेशन करायचं आहे. रेडियस ऑफ सिलेंडर आर इज इक्वल टू D/2. D/2 पण आपण फाइंड आउट केला, सेंटीमीटरमध्ये रिडिंग आलं आपलं. आणि याचा वापर करून, ह्या रेडियसचा वापर करून, आरचा वापर करून मी फाइंड आउट करेल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. फॉर्म्युला पाय 3.14 तुम्ही काय करायचं, व्हॅल्यू घ्यायची, मल्टिप्लाइड बाय आरचा स्क्वेअर की जो हा आर असेल, आणि मल्टिप्लाइड बाय एच म्हणजे काय असेल, लेंथ किंवा डेप्थ किंवा हाईट ऑफ सिलेंडर की जी आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन प्रॉपर करून, परफेक्ट करून, विथ ॲक्युरसीने करून जो रिझल्ट येईल तो तुम्ही कुठे लिहायचा, तुमच्या हँडबुकमध्ये लिहायचा. ठीक आहे. मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला मी आज जेवढं काही व्हर्नियर कॅलिपरबद्दल शिकवण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल. तर आता कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर काय आलेलं आहे ते मला सेंड करा. कॉमेंट बॉक्समध्ये तसं लिहून पाठवा. ठीक आहे. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर. बाय.